UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संख्याबळावर होणार। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर आताच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करण्याची गरज नाही, पवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचा संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल होईल। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा। मुख्यमंत्रीपदासाठी कुणी लढत नाही, जागा वाटपात ओढाताण होणारच। महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवत आहेत का, काँग्रेसचा सवाल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला, ही चांगली गोष्ट। श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल उत्तर। रॅम्पवर चालतात आणि दररोज इव्हेंट करतात, लाडकी बहीण कार्यक्रमावरून विजय वडेट्टीवारांची खालच्या भाषेत टीका। शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता। शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला। शिवरायांच्या पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट होतं, पण 15 ते 16 लाखात पुतळा बनवला, संजय राऊतांचा आरोप। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता। समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, नितीन गडकरींचा सल्ला। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास चालतात, मग बीएमसी मध्ये क्लर्कच्या भरतीसाठी भरमसाठ अटी कशासाठी, अंजली दमवानी यांचं ट्विट करत अजितदादांना डिवचलं। पुण्यात काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीला नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदेंची उपस्थिती। काँग्रेसच्या बैठकस्थळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येतं का ते पहा, राज ठाकरेंचं आवाहन। तर शेतकरी पण लाडका हे सरकारने दाखवून द्यावं, राज ठाकरेंचा टोला। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना। आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर, छत्रपती संभाजीनगरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य। दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल। बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावा खोटा असल्याचं निष्पन्न। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।